न्यू ब्लॉग. आता आम्ही चाललो आहोत बाहेर. आता आम्ही चाललो आहोत आमच्या भावंडांना पिकअप करायला. त्यानंतर आम्ही जाणार आहोत थोडंसं फिरायला. तर चला बघूया. हाय गाईज, तर आम्ही यांना पिक केलं आहे. आता आम्ही चाललो आहोत फिरायला. कुठे आपण कुठे घेऊन चालत तुम्ही आम्हाला? कुठे जायचंय तुम्हाला? तुम्ही जिथे निघाल तिकडे जाऊ. ड्रायव्हर आहेत आपल्या सोबत. गजानन ये फंस गया सीएम. ड्रायव्हर पगार दिला नाही 6 महिन्याचा अजून. ड्रायव्हर सर तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात आम्हाला? तुम्ही पेमेंट देणार म्हणून स्टँडवर सोडायला चाललो. अरे बापरे. ठीक आहे, तुम्ही amount घेऊन ठेवा, आमच्या नंतर आम्ही पे करू तुम्हाला. खात्यात लिहून ठेवा. वहीच संपली तरी पण पेमेंट येणार अजून. नाही ना, करतो वाट बघ. म्हणजे दिवाळीपर्यंत वाट बघ. बोनस विथ इंटरेस्ट तुम्हाला भेटून जातील तुमचे पैसे. तुम्ही जे जे आम्हाला फिरवलंय ना इकडे तिकडे त्याच्याबद्दल सगळं की नाही गं? हमारे छोटे छोटे बच्चे है. कितने बच्चे हैं तुम्हारे? 100-200. अरे कहना क्या चाहते हो? काय फॅक्टरी आहे का? म्हणजे नक्की गाडी. मग म्हणून तर लिहिलंय ती भरली की चालली. की चालेल. आता कुठे जायचं पहिले लायब्ररी आणि पहिले लायब्ररीमध्ये जाऊन मॅडमचा टिफिन जो आहे ना तो घेऊन येऊयात आपण. नाही तर खूप वास येईल असं ती म्हणत होती मला. मम्मी मला डब्याने डबा विसरून आली. त्याच डब्याने मारत. त्यामुळे आपण आधी टिफिनच घेऊन येऊयात. तर मम्मी म्हणेल की तुला डब्बाच देते, तू नाही, डबा नाही. विसरून आलीस ना तशीच बसतो आता. उंबरेश्वरी उंबरेवर मारीन तुला. नरसिंह अवतार घेऊन. नरसिंह अवतार नाही रे. हा, हा, काय म्हणतो त्याला? नरसिंहच नाही की. नाही नाही, नरसिंह नाही रे बाबा. लेडीजला देवी असती. नरसिंह काय असतो तू? काली माता. काली काली माता. माता. आपल्याकडे त्याशी डेंजर एक माता आहे अजून एक. आम्हाला एकच माता बास आहे. हा? ही एकच माता बास आहे. ती सगळ्यांना पुरून उरणारी आहे. पण ही गुंडाळी ती त्या माताला सुद्धा गोड बोलून. कोणती माता ग? तू माता. प्रतिभा माताला. अच्छा, अच्छा, मला ही मला माता. ए बोलतोय. बाई, तू माता ही मला माहिती गुंडाळायला काय बाई. ती गुंडाळी ती लगेच. नाही नाही, अजिबात नाही. अशी काय आहे? ती किती बिचारी शांत आहे. मस्त जोक मारा रे. तुलाच कदर नाहीये. वहिनीची. असं असतं का कुठं? होय. मग वैष्णवीला माहित झालंय ती किती हे म्हणून. आणि तू काय रे तुझं? तिला पण माहिती आहे किती हे आहे ती म्हणून. काय चांगली म्हणायचे. तिथं झालं. सगळे आमच्या सगळे वडिलांचे छंद निराळे होते. छंद. मी सकाळी झाडू मारत होते आणि नशीब मधल्या रूम मध्ये होते. भैयाचा कॉल आलाय, काय करते? ऐन टाइमला फोन आल्यावर काही झाडू मारतेस मी कॉल केला हिला. काय करते तर झाडू मारते म्हणे. मी हसायला सगळे नाव ठेवते तिला, पण ती करते ना काम. अरे वहिनीलाच ती माहिती खूप काम करते. ती खरंच काम करते ती. मी हसायला लागलो. मला म्हणते हसू नको म्हणते. मग त्याने सांगितलं की ब्लॉग अपलोड करणार आहे 5 वाजता. मी त्याला विचारते 5 वाजले का नाही केले. मी बघेपासून 5 वेळा चेक केले ब्लॉग कधी होते कधी तुमचं अपलोड. एक आमचा time व्लॉग fix करा. येतोय. येस गाईज. Stay tuned. आज संध्याकाळी लागणार आहे. हो. आपली ही आहे पंढरपूर मधली लायब्ररी, आतूचीच आहे ही आपली. जॉय स्टडी सेंटर. इथं आमची प्रगती जाती स्टडीला. खूप अभ्यास छान आहे ती. व्यक्तिमत्व. लायब्ररी खूप मस्त आहे आतून पण. बघा कशा बघतात कोण आहे ते. आमची कसं ही आहे प्रगती. तिला फक्त लायब्ररी मध्ये अभ्यास करून सीईटी मध्ये 92.68% मिळाले आहेत. तालुक्यात दुसरी आहे प्रगती. ते थांब 2 मिनिटं, मला वाटलं. तर आता ह्यांना तुळशी वृंदावन फिरवायला आपण घेऊन आलोय आज. तर बघूया आता पुढे काय होतंय. आम्ही तुळशी वृंदावनला पोहोचलो आहोत. आणि बघा, तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता कमेंट मध्ये. आम्ही तुम्हाला क्लिअर करून पाठवू. अगदी तुमचंच बरोबर. गाईचा असा नजारा आहे. आणि हे तिघं पुढे चाललेत. तुम्ही बघूच शकता. सुंदर सुंदर नजारा आहे हो, अतिशय असा. आणि इथं चणे बिने इकडे चालायला आहे. इकडे ट्रॅक आहे. हा आणि इकडे आतमध्ये तुळशी वृंदा आहे. येस. आणि इथे वाटतं तिकीट काढायचं आहे. सो हा तिकीट काढायला चाललाय म्हणजे गेलाय.
कशाला उद्या उद्या जाणार आहे. गाईज माझी वहिनी काहीतरी जंक्शन विषय करत आहे सध्याला तरी. तुम्हाला आम्ही सगळा व्ह्यू दाखवतो इथून. इथं तिकीट द्यायचं असतं म्हणून तिकीट दिलंय. आपण आज चाललोय. हे बघा, हे फुले पाने तोडू नये असं लिहिलेलं आहे. चला आता आपण पाहूयात मस्त नजारे इथले आतले. आम्ही तुम्हाला असं टूर देतो. हे बघा, इथे असे खूप सारे टूल नाही, इथे खूप सारे असं असे पेंटिंग्स बनवलेले आहेत ज्या खूप छान आहेत. प्रत्येक असं इव्हेंट आहे काय, प्रत्येक घटना संतांच्या जीवनातली इथे आपल्याला दिसून येत आहे. आणि इथे खूप छान असं हे आहे. मामी हे पकड ग. इथे आपण जरा मस्ती करूयात. म्हणजे फुल तोडू नये असं म्हणाले ते, पण मी तोडणार असते. ह्याच्यातून चीक येत आहे, हे पाहू शकता तुम्ही. माय गॉश. बट मी हे असं इथे असं हे बघा, ह्यांनी आधीच केलेला आहे कार्यक्रम. पण ऍक्च्युली छान वाटतं ते फुल. त्यातून चीक येत होता. आपण हे घालूयात असं. घालणं छान वाटतंय. हे दिसतच नाहीये. कोणी तोडलं. काय ते काय फुलं मोजत बसणार का झाडावरची. पण आम्ही मोडलं म्हणून तुम्ही तोडू नका. आम्ही मूर्ख नाही, ते असं फोटोसाठी केलं आम्ही. बट इट इज ओके. आणि काय दिसत हे नाहीये. नाही दाखवतो आणखी. हे बघा, खूप छान आहे इथं सगळं काही. खूप सारी फुलं आहेत इथे. हे बघा, खूप साऱ्या कळ्या आहेत. किती किती छान आहे पहा. हे इकडच्या काळ्या फुललेल्या दाखव. आणि इथे हे सगळे आहेत. ह्या काळ्या फुलल्या आणि मध्ये काजवा उभारलाय. हा, ही फुलवंती. इथे खूप छान वाटते. इथे ऍटमॉस्फिअर खूप छान आहे. आणि समोर पाहू शकता तुम्ही, झेंडू. आणि तुम्ही पाहू शकतात पुढे ना नदी पण आहे. खूप छान आहे इथे. म्हणजे ऍटमॉस्फिअर म्हणजे फोटो वगैरे पण काढायला खूप छान आहे. इथे पाठीमागे बिल्डिंग्स आहेत. किती छान व्ह्यू आहे पहा तुम्ही. खूप छान. तुम्ही जर इथे पंढरपूरचे असाल तर तुम्ही येऊन गेले असाल, आणि जर नसाल तर आलात तर नक्की इथे येऊन तुम्ही अशी भेट देऊ शकता. इथे असं पाहण्यासाठी खास काय नाही आहे. बट जर तुम्हाला असं फ्रेंडसोबत वगैरे टाईम स्पेंड करायचा आहे तर रॅदर दॅन गोईंग टू अ कॅफे तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान आहे इथं बसायला वगैरे. खूप फ्रेश वाटतं. काय आपण गुन्हा करतोय का? हे पहा, इथे पण आहे. इथे मोठा विठ्ठोबा. मध्ये येऊ नकोस ग. माझी मूर्ती. इथे म्हणजे रात्री इथे लाइटिंग्स लागतात. आम्ही सायंकाळच्या वेळेला आलोय त्याच्यामुळं इथे लाइटिंग्स नाही. तलाव आहे मला. दाखवला मी मला. इथे तलाव आहे. आपण जरा आणखी पुढे जाऊया. हा, तिथे फाउंटन असतं. रात्री सुरू होतं ते लाइटिंग वगैरे. आपण जरा तळ्याकडचे नजारे घेऊयात. आधी तर मला मी इथलं सांगते काय आहे ते. चला. कशाचं फाउंटन इथं काही तर दिसत नाहीये. चालू होतं इथे. अगं पण पाणी बिडी काय काय आहे का? रात्री सुरू होतं ग. पाणी पण रात्री सोडतात का? हा, लाइटिंग सोबत सुरू होतं इथे. खूप छान आहे. आणि कुठे फाउंटनचं काय इथून सोडतात का? हे मध्ये मध्ये काही? हा, हे बघ इथे लाइटिंग इथून 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 अच्छा 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 अच्छा. इथे असं छोटं छोटं आहे ना. इथे इथे हे वालं ह्यातून पाणी येतं बाहेर. आता आपण तिकडे जाऊयात. तिकडे लेक पाशी इथे जाऊ देत. बट इथे खूप छान व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे. हे बघा, हाऊ ब्युटिफुल दिस इज. एकदम काम आणि पीसफुल वाटतं. हे पहा, खूप छान वाटतं इथे. आणि इथे पंढरपूरमध्ये इस्कॉन पण आहे ना, ते पण नदीच्याच काठी आहे. त्याच्यामुळं पुढे घाट आहे. आणि इतकं छान वाटतं ना, खूप छान वाटतं. तुम्ही येऊ शकता. म्हणजे इथे असाल, तुम्ही येत असाल, बट आलात जरी तुम्ही नवीन तरी पण येऊ शकता. खूप छान वाटलं तुम्हाला. आणि फोटो सेशन झालेलं आहे मला सोडून. बट आता मीही येणार आहे
ए मलाही या फोटो मध्ये. तेरा गाव. मेरा गाव इधरच आहे. तर आता आपण यांचे 2-3 फोटो घेऊ आणि पुन्हा व्लॉग डबल चालू करू. तर गाईस तुळशी वृंदावन मध्ये आपण आलो होतो. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत, बघण्यासारखे आहेत. हे अशा सगळ्या प्रकारच्या तुळशी लावल्या तिथं. हे बघा इथे भरपूर प्रकारची तुळस आहे. सनसेट बघा किती मस्त दिसतोय. क्यूट क्यूट. आमच्या बायकोचा फोकस त्या बिल्डिंग वर आहे. हे आहे संत श्री संत चोखा मेळा. मराठी संत कवी पत्नीचे नाव सोयराबाई. स्कॅनर का ठेवलाय? निर्मलाबाई. माहिती पाहिजे असेल तर. डोंट नो. हे गाव अरे आपले ब्लॉग बघणारे पंढरपूर करत असणार आहे, त्यांना ती म्हणणार आम्हाला हे असं ऑनलाईन का दाखवताय तुम्ही. नाही असं काही नाही. ही बिल्डिंग मला खूप आवडते. आमच्या मॅडमला इथं फ्लॅट घ्यायचा आहे. बघू नशिबाने साथ दिली तर. देईल ना. हा आहे माझा नवरा. कसा तुरु तुरु पळतोय मला सोडून पुढे. हे काय बरोबर नाही. मला सोडून गेला ना तो पुढं. तुला कोणी सोडून गेलं? तूच हळूहळू चालते. मी दाखवतीये काय ब्लॉग. मी दाखवतीये वेगवेगळ्या प्रकारची तुळस. लोकांना माहिती आहे की लोक तुळशी वृंदावन किती फिरून गेले असतील. हे आहेत संत सावतामाळी. अशा पद्धतीनं आपण इथनं लिव घेतोय आता. आणि हे आहेत संत ओंकार. आशीर्वाद बघते ये. नाही मला गरज नाही आशीर्वादची. का? तूच घे माझा आशीर्वाद. मी देवी आहे. काली माता. काली माता नाही, वैष्णवी देवी. या बघा दोघी जण. आम्ही इथं ते स्कॅन केलंय. हो ही आता स्कॅन माहिती करून घेत आहे पाहिलं. सगळ्यांची. स्कॅन केलं की त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन माहिती येते. येते बघा. हा. इन्फॉर्मेशन येते सगळी. आय एम टॅलेंटेड. Yes. व्हेरी नको त्या टॅलेंटेड. गोष्टी. चलो. गाईजले बोलायला लागलेत मला. दहीपुरी चांगली मिळते, खाणार का? येस. दहीपुरी खाणार मुली. हो नक्कीच. आवडीची तुला दहीपुरी? त्याचं झाड केवढी मस्त फुलं आले आहेत तिथे. दहीपुरी नको ना ग तुला? खाणार आहेस तू? खाणार आहेस नको मला. राहू दे. नक्की? नक्की. नक्की पण घेतल्यावर म्हणू नको. नाही म्हणत. तर गाईज आम्ही आता दहीपुरी खायला चाललोय. सगळ्यांना दहीपुरी खायची. तू काय खाणार आहे? जाऊन बघून झालेलं आहे आमचं. बर आता आम्ही दहीपुरी नाही, मी रगडापुरी खाणार आहे. का? दहीपुरीला हात नाही लावणार अजिबात? खाणार नाही. चटणी. मग मी पण रगडापुरी खाणार. हा ए, बंद नाही ते. शेट बंद आहे. माऊलीवाले. लोकेशन आपल्याला काय सापडत आहे का? आम्ही आता आलो आहोत इस्कॉनला, पंढरपूर मधल्या. तर बघूया आता काय होतंय. आरती तर मिळाली पाहिजे इस्कॉनची. लेट तर तसं झालंय. पाणीपुरी तर खाणं झालं नाही आम्हाला, कारण बंद होतं. नेहमीप्रमाणे ज्या वेळी आमच्या बायकोला खायची इच्छा होती पाणीपुरी, तो बंद असतो. पहिल्यांदा तिला पंढरपुरात कुठली तर पाणीपुरी आवडली. ज्यावेळी पोट भरलेलं असतं ओपन असतो पाणीपुरीवाला, आणि ज्यावेळी खायची इच्छा होती बरोबर बंद असतो. तर आपण इस्कॉनला आलोय आता. आरतीच्या टायमिंगला बरोबर पोचलोय.
थोडी लाईट कमी पडते इथं. आम्ही आता इथे प्रसाद घेत आहोत इस्कॉन मध्ये. आम्ही आता श्री माधवाचार्य द्वार इथे आलोय. तुम्ही बघू पाठीमागं आम्ही शकता. घाटावर आलेलो आहोत. हा म्हणजेच ते घाट आहे. ऐसे आगे असं पुढं पुढं जायचंय. इथे ऍक्च्युली 4-5 वाजता खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. येस काय इथं व्ह्यू बघूच शकता. खूप छान. कसलं भारी आहे. इथे फोटोज वगैरे पण खूप छान आहेत. गाईज तुम्ही व्ह्यू हा बघूच शकता चांगल्यापणे. कुठली नदी आहे ही? चंद्रभागा नदी. गाईज ही चंद्रभागा नदी आहे. तुम्ही बघूच शकता किती छान वाटतं इथे. मस्त छान बघू शकता तुम्ही व्ह्यू छान प्रकारे. गाईज तुम्ही पंढरपूरला आलं तर इथे येऊन पहा. खूपच छान वाटतं. आणि खूप इकडचा छान प्रसाद पण छान आहे. जाऊ ना तेवढ्या मार्गावर. तू सुरुवात कर. गाईज इथं मी फर्स्ट टाइम आले पण छान वाटतंय. हो इकडे पाठीमागं पण छान आहे. येस म्हणजे अशी एकदम अशी गोल्डन आणि एकदम अशी डिम लाईट आहे ना. तुम्ही मला परत बघताल ब्लॉग मध्ये कारण की जुलैमध्ये मी परत येणार आहे इथं. सी ह्या चॅनलचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. येस अध्यक्ष हेत आणि उपाध्यक्ष हेत ओमकार राऊत आणि वैष्णवी राऊत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक पण करू शकता. म्हणजे करू शकता नाही करा. करू शकतो. इट्स ओके. खूप छान वाटतं. मला एक दाखवते मी बॅग. इतकं असं छान वाटतं ना या मंद प्रकाशामध्ये सगळं काही. तिथे ॲक्च्युली विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे माहिती आहे. आणि जेव्हा पूर येतो ना तर त्या मंदिराच्या पूर्ण आतमध्ये पाणी शिरतं. इथे आतमध्ये मंदिर आहे आणि तिथं पूर्ण आतमध्ये पाणी शिरतं माहिती आहे. पण आता सुद्धा पूर नाही आलेला. उलट पाणी आटलंय पात्रातलं. आणि त्याच्यामुळे काय सांगू का ते जे धोंडे सोडले होते ना ते धोंडे दिसायला लागलेत वरती पूर्ण. बट ॲक्च्युली खूप छान वाटतं. मी तर खूप महिन्यातून आले. माझ्या फ्रेंड्ससोबत यायचे बट आता सगळे फ्रेंड्स नाहीत का ते त्यांच्या अभ्यासात गुंतले. काही बाहेर येत त्याच्यामुळे मला यायलाच जमत नाही. पण मला खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. खूप छान वाटतं इथं. हे फोटोग्राफर आहेत सो ह्यांना तर माहितीच आहेत खूप सारे छान छान लोकेशन. आता गजानन महाराज मठाचा आपला प्लॅन कॅन्सल झालाय. आपण मग आता- डायरेक्ट जाणार आहे घरको. हां अब हम जाएंगे घर को. कारण उशीर भरपूर झालाय. 8 वाजलेले आहेत आणि नंतर आम्हाला पोटा पाण्याचं सुद्धा पाहायचं आहे. घरी कुक नाईट ठेवले. आज कमाईंगा. आमचा माणूस नाही तर केलं असतं आ मेरी जान. असं केलं असते त्याने. अब हम जा रे घर को. असं. आता आपण डायरेक्टली थेट गाडीत भेटूयात. तर आता आम्ही सगळे गाडीपाशी आलेलो आहोत. तू पण ये. ही नेहमी मस्त मगन असते तिच्या फोनमध्ये. स्नॅप टाकते. हिला काही भान नसतं आजूबाजूंचे. आता आम्ही गाडीत बसणार आहोत आणि आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत. तर चला गाडीत बसूया. हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत. नेक्स्ट टाइम ते क्रुझर घेणार आहेत आणि त्याच्यावर टाकणार आहेत भरली की की चालली. चालली. हा यायलाच लागतं. आमची टॅगलाईन आहे ती. तर आता वहिनी साहेब हाय. आता आपण आता आम्हाला पहिल्यांदा आमचा भाऊ घरी सोडेल नंतर तो घरी जाईल
अँड देन द व्लॉग विल एंड. राईट, आता आपण डायरेक्ट भेटूयात आमच्या घरी. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो आहोत घरी. आम्ही त्यांना सोडून आलो घरी आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी. तर गाईज आम्ही आता त्यांना सोडलेलं आहे आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय. तर नेक्स्ट ब्लॉग पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि जर अजून तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सुचवा. ओके, गुड नाईट, टेक केअर, बाय. बाय बाय.